Good morning, everyone. In last lecture, we have found out the nominal value, accrued interest, and cost for this transaction. 31st December, 400 debentures are sold ex interest at 38,650. So, number of debentures 400 into face value 100. So nominal value is 40,000. Accrued interest आपण find out केलेला आहे. Rate of interest into period in months and into nominal value. Rate of interest remains same 12% into period 6 months. C 31st डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. सो 31st डिसेंबरच्या आधी ची जी ड्यू डेट आहे आणि ज्या ड्यू डेटला इंटरेस्ट रिसिव्ह झालेला आहे. दोन ड्यू डेट्स आहेत 30th जून अँड 31st डिसेंबर. या दोन्ही ड्यू डेटपैकी 30th जूनला इंटरेस्ट रिसिव्ह झालेला आहे. सो 30th जूनपासून पुढे 31st डिसेंबरपर्यंत जेवढे मंथ्स कंप्लीट झालेत ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचे. सो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. सी ट्रान्झॅक्शनमध्ये डिसेंबर मंथसुद्धा येणार आहे बिकॉज ट्रान्झॅक्शनची जी डेट आहे 31st डिसेंबर आहे. 31st डिसेंबर मीन्स इथे डिसेंबर महिना कंप्लीट होतोय. सो कंप्लीटेड मंथ्समध्ये डिसेंबरसुद्धा येणार आहे. दॅट्स वाय 12% इंटरेस्ट 12 डिवायडेड बाय 100 पिरियड इन मंथ्स 6 डिवायडेड बाय 12 इंटू नॉमिनल व्हॅल्यू. जेवढी आपण नॉमिनल व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे ती नॉमिनल व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. अँड द आन्सर इज 2400. नेक्स्ट इज कॉस्ट. सी एक्स इंटरेस्ट ॲट 38,650. एक्स इंटरेस्टचा जर रेट दिला असता तर आपण रेटने नंबर ऑफ डिबेंचर्सना मल्टिप्लाय करून एक्स इंटरेस्ट प्राईस फाइंड आउट केली असती. बट इथे ऑलरेडी आपल्याला एक्स इंटरेस्ट प्राईस दिलेली आहे. इथे अमाऊंट फाइंड आउट करून दिलेली आहे. सो ॲज इट इज अमाऊंट आपली येणार आहे कॉस्ट 38,650. तर आपण ते रेकॉर्ड करून घेऊया. सेलचं ट्रान्झॅक्शन आहे. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन क्रेडिट साइड ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. 40,000 to 2,400 and 38,650. See. Next we have to ascertain जेव्हा जेव्हा सेलचं ट्रान्झॅक्शन असेल we have to ascertain whether it is a profit or loss. या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो द प्रॉफिट ऑर लॉस ट्रान्झॅक्शन सेम डेटचं आहे. सेल केलेली डेट आहे त्या सेल केल्यानंतर प्रॉफिट होतोय का लॉस ते आपल्याला फाइंड आउट करायचे. So first we will calculate the carrying amount. Carrying amount find out करायचे. Then selling price जी आहे selling price means ही जी आपली cost आहे that is our selling price. मग त्या selling price मधून carrying amount less करायची आहे. जर आन्सर आपलं प्लस मध्ये आलं तर प्रॉफिट, मायनस मध्ये आन्सर आलं there is a loss. See carrying amount, how to find out this carrying amount? See ट्रान्झॅक्शन आपलं आहे 31st डिसेंबरचं. सो इथे 31st डिसेंबरचं इथे ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे. जो डेबिट साईडचा नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्या नॉमिनल व्हॅल्यू कॉलमचे आपल्याला टोटल घ्यायचे. 31st डिसेंबरच्या आधीचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपल्याला कन्सिडर करायचे. त्याच्यासाठी नॉमिनल व्हॅल्यू कॉलम डेबिट साईडचा जो आहे त्याची टोटल घ्यायची 60,000 प्लस 20,000 प्लस 20,000. 60,000 plus 20,000 plus 20,000. So total is 1 lakh. डेबिट साईडच्या नॉमिनल व्हॅल्यू कॉलमची आपण टोटल घेतली. त्या टोटलमधून क्रेडिट साईडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्यामध्ये 31st डिसेंबर बिकॉज ट्रान्झॅक्शन कधीचं आहे 31st डिसेंबरचं आहे. मग 31st डिसेंबरच्या आधीचे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आधीचे जेवढे ट्रान्झॅक्शन झाले आहेत त्या नॉमिनल व्हॅल्यू कॉलमची आपल्याला टोटल घ्यायची आहे. सो 31st डिसेंबरच्या आधीचे जे ट्रान्झॅक्शन आहेत आता एकच ट्रान्झॅक्शन झालं आहे सेलचं. सो या 60,000 प्लस 20,000 प्लस 20,000 मीन्स टोटल आहे 1 लाख. या 1 लाखमधून 30,000 हे जे आहेत क्रेडिट साईडच्या नॉमिनल व्हॅल्यू कॉलमची टोटल. यामध्ये टोटलमध्ये फक्त 30,000 येतील बिकॉज जे ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनची नॉमिनल व्हॅल्यू किंवा त्याची कॉस्ट ही आपण यामध्ये घेणार नाही आहोत. बिकॉज त्याच ट्रान्झॅक्शनचा आपण प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो फाइंड आउट करतोय. सो ते ट्रान्झॅक्शन सोडून त्याच्या आधीचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत
हे आपल्याला लक्षात घ्यायचे. सो आधीचे जे ट्रान्झॅक्शन आहेत त्यांची टोटल दॅट इज 30,000. क्रेडिट साईडची जी टोटल आहे 30,000 ही लेस करायची आहे. सो टोटल आहे 1 lakh लेस 30,000. आन्सर इज 70,000. सेम प्रोसेस कॉस्ट कॉलम साठी सुद्धा करायची आहे. डेबिट साईडचा जो कॉस्ट कॉलम आहे त्याची टोटल घ्यायची आहे 70,000 प्लस 20,400 19,200. टोटल घेतले याची आपल्याला टोटल घ्यायची आहे 70,000 प्लस 20,400 प्लस 19,200. So total is 1,09,600. आता ही जी टोटल आहे डेबिट साईडच्या कॉस्ट कॉलमची त्या टोटलमधून क्रेडिट साईडचा जो कॉस्ट कॉलम आहे त्याची टोटल लेस करायची. बट त्या टोटलमध्ये कोणत्या अमाऊंट येतील तर 31 डिसेंबरचं जे ट्रान्झॅक्शन आहे या ट्रान्झॅक्शनच्या आधी जेवढे ट्रान्झॅक्शन झालेत तेवढ्या ट्रान्झॅक्शनची टोटल येईल. मीन्स 30,750 प्लस 2,130 ह्या दोन अमाऊंट ज्या आहेत यांची टोटल करून ती टोटल डेबिट साईडच्या टोटलमधून आपल्याला लेस करायची आहे. सो लेस 30,750 लेस 2,130. 1,09,600 मधून या दोन अमाऊंट ज्या आहेत ह्या लेस करायचे आहेत. देन वी गेट द आन्सर 76,720. नेक्स्ट इज ॲक्च्युअल कॅरिंग अमाऊंट आपण इथे कॅल्क्युलेट करतोय. सो कॉस्ट कॉलमची जी टोटल आहे 76,720. कॉस्ट कॉलमची जी टोटल आहे त्या टोटलला नॉमिनल व्हॅल्यू कॉलमची जी टोटल आहे त्या टोटलने डिवाइड करायचं आहे. सो 76,720 डिवायडेड बाय 70,000 इंटू 31 डिसेंबरचं हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनची जी नॉमिनल व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली त्या नॉमिनल व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 40,000. Then we will get our carrying amount. So our carrying amount is 43,840. 76,720 divided by 70,000 into 40,000. 40,000, this is the nominal value. 76,750 cost column ची total divided by nominal value कॉलमची जी टोटल आहे त्याने डिवाइड केलं आहे, मल्टिप्लाय केलं आहे नॉमिनल व्हॅल्यूने. नॉमिनल व्हॅल्यू ही कोणती तर हे जे ट्रान्झॅक्शन आहे 31 डिसेंबरचं त्याची नॉमिनल व्हॅल्यू जी आहे 40,000 त्या 40,000ने मल्टिप्लाय केलं. देन वी गेट अवर कॅरिंग अमाऊंट 43,840. नाव we have to ascertain whether it's a profit or loss. So selling price minus carrying amount. Selling price less carrying amount. Our selling price is 38,650. See, cost ची जी cost means our this is our selling price. ही जी cost आपण find out केलेली आहे that is our selling price. Cost means त्या कॉस्टला जी इन्व्हेस्टमेंट आहे ही सोल्ड झालेली आहे दॅट इज सो दिस इज अवर सेलिंग प्राइस. सो या सेलिंग प्राइस मधून आपल्याला कॅरिंग अमाऊंट लेस करायचे. 38,650 less carrying amount 43,840. So answer is answer minus मध्ये येईल 5,190. सी आन्सर मायनस मध्ये येतं. दिस इज लॉस. सी जेव्हा सेलिंग प्राइस जास्त असते कॅरिंग अमाऊंट पेक्षा देन देर इज अ प्रॉफिट. तिथे प्रॉफिट होईल. सेलिंग प्राइस जेव्हा कमी असेल कॅरिंग अमाऊंट पेक्षा तिथे आपल्याला लॉस होईल. सो हिअर इज अ लॉस. हा जो लॉस आहे हा आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंटला रेकॉर्ड करायचा आहे. सो 31 डिसेंबर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लॉस जो आहे हा क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचा आहे इन कॉस्ट कॉलम.
5190. This is loss. सी प्रॉब्लेममध्ये जे आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलं होतं 31st December 400 डिबेंचर्स आर सोल्ड एक्स इंटरेस्ट ॲट 38,650. हे आपलं ट्रान्झॅक्शन इथे कम्प्लीट झालं आहे. सेलचं ट्रान्झॅक्शन होतं. सो प्रॉफिट लॉस सुद्धा आपण फाइंड आउट केलं. आपल्याला लॉस झालेला आहे. सी प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट व्हॅल्युइंग. याच्या आधी आता हे ट्रान्झॅक्शन संपलेलं आहे, बट ड्यू डेट्स जे आहेत आपण 31 डिसेंबरपर्यंत आलो आहे. ड्यू डेट्स जे आहेत 30 जून अँड 31 डिसेंबर. सो आपल्याला 31 डिसेंबरचा जो इंटरेस्ट रिसिव्ड होतोय याचं सुद्धा आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचं आहे. सो सी इन द वर्किंग इंटरेस्ट रिसिव्ड 31 डिसेंबर. ड्यू डेट्स आपल्याला दोन दिसतात प्रॉब्लेममध्ये. इंटरेस्ट पेएबल मीन्स कंपनी आपल्याला इंटरेस्ट पे करणार आहे इन्व्हेस्टमेंटवरती. केव्हा पे करणार आहे तर 30 जून अँड 31 डिसेंबर. 30 जूनचा इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे. 31 डिसेंबरचा आत्ता इंटरेस्ट रिसिव्ड होईल. सो इंटरेस्ट रिसिव्ड. जेव्हा इंटरेस्ट रिसिव्ड होतोय ॲक्च्युअली तेव्हा फक्त तिथे इंटरेस्ट कॉलममध्ये इंटरेस्ट जेवढा आहे तेवढा आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. नॉमिनल व्हॅल्यू कॉस्ट कॉलम दोन्ही ब्लँक राहतील, दोन्ही रिकामे राहतील, बिकॉज इंटरेस्ट फक्त रिसिव्ड होतोय. सो इथे ॲक्च्युअल इंटरेस्ट जो आहे हा आपल्याला रिसिव्ड होतोय. So interest rate of interest into period in months into nominal value. So rate of interest rate of interest 12%, period in months 6 months. See ज्या डेट्स दिलेल्या असतात इंटरेस्ट रिसिव्डच्या नॉर्मली त्यांच्यामध्ये 6 मंथ्सचा डिफरन्स असतो. तरी तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं तरी 6 मंथ्स येतील. 30 जूनला इंटरेस्ट रिसिव्ह झाला आहे. 30 जूनपासून 31 डिसेंबरपर्यंत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 6 मंथ्स. सो फॉर 6 मंथ्स इंटू नॉमिनल व्हॅल्यू. सी इथे इंटरेस्ट रिसिव्ड जेव्हा होतो तेव्हा आपल्याला नॉमिनल व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते. ही नॉमिनल व्हॅल्यू आपल्याला कशी फाइंड आउट करायची तर इन्व्हेस्टमेंट अकाउंट जे आहे या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम दिसतोय या नॉमिनल व्हॅल्यू कॉलमची टोटल जी आहे ही आपल्याला घ्यायची आहे. डेबिट साईडचा नॉमिनल व्हॅल्यू कॉलम 60,000 प्लस 20,000 प्लस 20,000. तर यांची टोटल घ्यायची आहे. सो टोटल इज 1 lakh. 60,000 प्लस 20,000 प्लस 20,000 1 lakh. आणि या टोटलमधून क्रेडिट साईडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्याच्यामध्ये जेवढ्या अमाऊंट्स आहेत त्यांची टोटल करून ती डेबिट साईडच्या टोटलमधून आपल्याला लेस करायची. पण इथे 31 डिसेंबर जो इंटरेस्ट रिसिव्ड होतोय त्या डेटच्या आधी जेवढे ट्रान्झॅक्शन झालेत त्याची टोटल आपल्याला घ्यायची आहे इथे. सो 31 डिसेंबरच्या आधी जेवढे ट्रान्झॅक्शन झालेत नॉमिनल व्हॅल्यू कॉलममध्ये त्या नॉमिनल व्हॅल्यू क्रेडिट साईडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्याची टोटल घ्यायची आहे 30,000 अँड 40,000. सो 30,000 अँड 40,000 हे डेबिट साईडच्या टोटलमधून आपल्याला लेस करायचे आहेत. सो 1 lakh मायनस 30,000 मायनस 40,000. So 1 lakh minus 30,000 minus 40,000, answer is 30,000. So our nominal value is 30,000. डेबिट साईडच्या टोटलमधून क्रेडिट साईडच्या जेवढ्या अमाऊंट्स आहेत ह्या लेस करायच्या आहेत. पण ह्या अमाऊंट्स कुठपर्यंत तर 31 डिसेंबरचं जे ट्रान्झॅक्शन आहे जो इंटरेस्ट रिसिव्ड होतोय त्या इंटरेस्ट रिसिव्डच्या आधी जेवढे ट्रान्झॅक्शन झालेत त्याच्यातून त्याची टोटल जी आहे ही लेस करायची. Then the answer is rate of interest 12% means 12 divided by 100, period in months 6 months, 6 divided by 12 into nominal value 30,000. So answer आपल्याला find out करायचं आहे. So the answer is 1,800.
सो इंटरेस्ट रिसिव्ड जो आहे हा नेहमी क्रेडिट साईडला रेकॉर्ड होतो. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट इंटरेस्ट रिसिव्ड, जो इंटरेस्ट रिसिव्ड होतोय हा इंटरेस्ट कॉलममध्ये रेकॉर्ड होईल 1800. जेव्हा इंटरेस्ट रिसिव्ड होतोय फक्त इंटरेस्ट कॉलममध्ये अमाऊंट जाईल, बाकी नॉमिनल व्हॅल्यू आणि कॉस्ट कॉलम दोन्ही रिकामे राहतील. सी प्रॉब्लेममध्ये साधारण जेवढ्या ॲडजस्टमेंट दिल्या होत्या, जेवढे ट्रान्झॅक्शन दिले होते ऑलमोस्ट आपले होत आलेत. नेक्स्ट सी प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट व्हॅल्यूइंग क्लोजिंग स्टॉक 31st March 2018 ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. The debentures were quoted at par on 31st March 2018. सी आता लास्ट आपल्याला अकाउंट हे क्लोज करायचं आहे. त्याचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे त्या क्लोजिंग बॅलन्समध्ये जी कॉस्ट आहे, कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर, त्याच्यापैकी जेवढी लेसर अमाऊंट असेल तेवढी आपल्याला घ्यायची आहे. फर्स्ट आपण अकाउंट जे आहे हे क्लोज करत घेऊया. सी डेबिट साईडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्याची आपण टोटल घेऊया. फर्स्ट आपण नॉमिनल व्हॅल्यू कॉलम जो आहे त्याची टोटल घेणार आहोत. डेबिट साईडचा कॉलम 60,000 प्लस 20,000 प्लस 20,000. आन्सर इज 1 लाख. डेबिट साईडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्याची टोटल आली आहे 1 लाख. क्रेडिट साईडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे त्याची टोटल आपण घेऊया. पूर्ण कॉलमची टोटल घ्यायची आहे. 70,000. सी क्रेडिट साईडचा जो कॉलम आहे नॉमिनल व्हॅल्यूचा त्याची टोटल येते 70,000. डेबिट साईडचा कॉलम आहे 1 लाख. नॉर्मली आपण जसे अकाउंट क्लोज करून बॅलन्सिंग फिगर जशी आपण फाइंड आउट करतो तसे आपल्याला इथे हे सुद्धा अकाउंट बॅलन्स करायचं आहे. बट सो इथे डेबिट साईडची टोटल जास्त आहे क्रेडिटपेक्षा. सो जो डिफरन्स आहे हा क्लोजिंग बॅलन्स ला आपण ट्रान्सफर करणार आहोत. सो 2018 31st मार्चला बुक्स जे आहे ते क्लोज होणार आहेत, अकाउंट जे आहे हे क्लोज होणार आहे. सो 31st मार्च बाय बॅलन्स कॅरीड डाऊन जो डिफरन्स आहे आता 1 लाख टोटल आहे डेबिट साईडची. क्रेडिट साईडची टोटल आहे 70,000. 30,000चा इथे डिफरन्स येतोय आणि हा जो 30,000चा डिफरन्स आहे हा आपण क्लोजिंग बॅलन्स म्हणून इथे दाखवणार आहोत. सो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 30,000. आता आपला इथे जो क्रेडिट साईडचा जो नॉमिनल व्हॅल्यू कॉलम आहे तो सुद्धा आपला तो टॅली होईल. सी डेबिट साईडची टोटल 1 लाख, नॉमिनल व्हॅल्यू कॉलमची क्रेडिट साईडची टोटल 1 लाख. सो इथे नॉमिनल व्हॅल्यू कॉलम जो आहे हा आपण बॅलन्स करून घेतलेला आहे. त्यातला जो डिफरन्स होता त्या दोन्ही कॉलम मधला हा क्लोजिंग बॅलन्सला आपण ट्रान्सफर केलेला आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्सिंग फिगर आहे ही. सी आता आपण इंटरेस्ट कॉलम जो आहे तो बघूया. सी नॉमिनल व्हॅल्यू कॉलम जो आहे हा आपण क्लोज करून घेतलेला आहे. आपण इंटरेस्ट कॉलम जो आहे इंटरेस्ट कॉलम क्लोज करताना फर्स्ट आपण जो क्लोजिंगची जी आपली जी डेट आहे 31st मार्च आपण इथे अकाउंट क्लोज केलं आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन इथे आपण जे नॉमिनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे जे आपली 30,000 अमाऊंट आहे त्यावर आपल्याला इंटरेस्ट इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा जो इंटरेस्ट आहे ही इथे बॅलन्सिंग फिगर येणार नाही, प्रॉपर इंटरेस्ट जो आहे हा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. सो सी इन द वर्किंग 31st मार्च ॲक्रूड इंटरेस्ट आपल्याला इथे ॲक्रूड इंटरेस्ट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. रेट ऑफ इंटरेस्ट इंटू पिरियड इन मंथ्स इंटू नॉमिनल व्हॅल्यू. 12% रेट ऑफ इंटरेस्ट
पिरियड इन मंथ्स. ट्रान्झॅक्शनची आपली डेट आहे 31 मार्च. मग 31 मार्चच्या आधी जेव्हा इंटरेस्ट रिसिव्ह झालेला आहे, 31 मार्चच्या आधी 31 डिसेंबरला इंटरेस्ट रिसिव्ह झाला होता. सी इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये आपल्याला दिसेल इथे 31 डिसेंबरला इंटरेस्ट रिसिव्ह झाला आहे. सो 31 डिसेंबर नंतरचे पुढचे जेवढे कम्प्लिटेड मंथ्स आहेत तेवढ्या मंथसाठी आपल्याला ॲक्रूड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इथे प्रॉपर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. 31 डिसेंबरला लास्ट इंटरेस्ट रिसिव्ह झाला आहे. सो जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च मंथसुद्धा इथे कॅल्क्युलेशनमध्ये येईल, बिकॉज ट्रान्झॅक्शनची आपली जी डेट आहे ही 31 मार्च आहे. मीन्स मार्च महिना कव्हर झाला आहे, कम्प्लीट झालेला आहे. सो 3 मंथसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नॉमिनल व्हॅल्यू नॉमिनल व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. नॉमिनल व्हॅल्यू 30,000. So 12% on 30,000 for 3 months. 12% rate of interest आहे, that is 12 divided by 100 into 3 months means 3 divided by 12 into nominal value 30,000. So our answer is, the answer find out करायचं आहे. Answer is 900. इथे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला आहे. हा इंटरेस्ट आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे इन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. 31 मार्चचं ट्रान्झॅक्शन आहे. क्लोजिंग बॅलन्स आहे इंटरेस्ट 900. सी आपण इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला आहे. आता आपल्याला इंटरेस्ट कॉलम हा क्लोज करायचा आहे. फर्स्ट इंटरेस्ट कॉलमची टोटल घेऊया. डेबिट साईडचा जो इंटरेस्ट कॉलम आहे त्याची टोटल घ्यायचे. टोटल इज आता इथे जी टोटल आहे ही इथे दिसते 3,600. सी आपण क्रेडिट साईडचा जो इंटरेस्ट कॉलम आहे त्याची टोटल घेऊया. क्रेडिट साईडचा जो इंटरेस्ट कॉलम आहे त्याची टोटल येते 11,400. आता 11,400 क्रेडिट साईडची टोटल येते, डेबिट साईडची टोटल 3,600. सो आपल्याला जो डिफरन्स येतो या दोघांमध्ये तो इथे आपल्याला बॅलन्स करायचा आहे. डेबिट साईडची अमाऊंट कमी आहे, क्रेडिट साईडची अमाऊंट जास्त आहे. सो आपल्याला जो बॅलन्स आहे हा मॅच करण्यासाठी जो डिफरन्स येईल हा आपल्याला बॅलन्सिंग फिगर इथे दाखवायचे. डेबिट साईडला इथे जो डिफरन्स आहे हा येईल. डिफरन्स कितीचा येतोय तर 7,800 चा इथे डिफरन्स येतोय. हा डिफरन्स इथे आपण रेकॉर्ड केल्यानंतर दोन्हीची टोटल जी आहे ही सेम होईल 11,400. सो त्यांचा जो डिफरन्स आहे दॅट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सिंग फिगर. डेट येईल 31 मार्च. 31 मार्चला आपण अकाउंट्स क्लोज करतोय, बुक्स क्लोज करतोय. दॅट्स वाय 31 मार्च पुढच्या ट्रान्झॅक्शनचे इथले डेट्स आहेत. सो आपला इंटरेस्ट कॉलम जो आहे हा सुद्धा दोन्ही साईडचा टॅली झालेला आहे. सी आता आपण कॉस्ट कॉलम जो आहे तो बघूया. सी कॉस्टसाठी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. Valuing closing 31st March 2018 at cost or market price whichever is lower. सी आता कॉस्ट आणि मार्केट प्राइस या दोघांमध्येही जी प्राइस जी अमाऊंट लेसर असेल, जी अमाऊंट कमी असेल ती अमाऊंट आपल्याला कॉस्टसाठी घ्यायची आहे. सो फर्स्ट आपण कॉस्ट जी आहे ही फाइंड आउट करणार आहोत. कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट नॉमिनल व्हॅल्यू कॉस्ट हे जे कॉलम आहेत हे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. नॉमिनल व्हॅल्यू कॉलमची जी टोटल आहे ती आपल्याला घ्यायची आहे 60,000, 20,000, 20,000. टोटल आहे 1,00,000. त्याच्यातून त्या टोटलमधून क्रेडिट साईडला आता 31 मार्च
साठी आपण इथे ट्रान्झॅक्शन करतोय. सो 31 मार्चचं कोणतंही ट्रान्झॅक्शन इथे कन्सिडर करायचं नाहीये. 31 मार्चच्या आधी जेवढं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, कॉस्ट कॉलममध्ये जेवढ्या अमाऊंट दिसत आहेत तेवढ्यांची आपल्याला टोटल घ्यायचे 31 मार्चच्या आधीचे ट्रान्झॅक्शन. बिकॉज आपण आता ट्रान्झॅक्शन जे करतोय हे 31 मार्चसाठी आहे, क्लोजिंगचे ट्रान्झॅक्शन आहे. सो याच्या आधीचे जे ट्रान्झॅक्शन झाले आहेत त्याची टोटल घ्यायची. सो 30,750, 2,130, 38,650 अँड 5,190 या अमाऊंट आपल्याला लेस करायचे आहेत. डेबिट साईडची जी टोटल आहे कॉस्ट कॉलमची, डेबिट साईडच्या कॉस्ट कॉलमच्या टोटलमधून क्रेडिट साईडचा जो कॉस्ट कॉलमची जी टोटल आहे ही लेस करायची आहे. पण ती टोटल कुठपर्यंत येईल तर 31 मार्चच्या आधी जेवढ्या अमाऊंट दिसत आहेत त्यांची टोटल येईल आणि ती टोटल क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट साईडच्या टोटलमधून लेस करायची आहे. सो 70,000 प्लस 20,400 and 19,200 टोटल इज 1,09,600. त्यातून ही क्रेडिट साईडच्या अमाऊंट ज्या आहेत ह्या लेस केल्या अँड आन्सर इज 32,880. कॉस्ट कॉलमची इथे टोटल येते अँड नॉमिनल व्हॅल्यू 30,000. देन जी कॉस्टची जेवढी टोटल येते त्या टोटलला नॉमिनल व्हॅल्यूची जी टोटल इथे दिसते त्या टोटलने डिवाइड करायचंय इंटू मल्टिप्लाय करायचंय 31 मार्चचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याची जी नॉमिनल व्हॅल्यू आहे 30,000, तर त्या 30,000ने इथे आपल्याला मल्टिप्लाय करायचं. देन वी गेट अवर कॉस्ट. सो 32,880 डिवायडेड बाय 30,000 इंटू 30,000. आता हे मल्टिप्लाय केलेले 30,000 आहेत हे नॉमिनल व्हॅल्यूचे आहेत आणि हे जे डिवाइड केलेले 30,000 आहेत हे या नॉमिनल व्हॅल्यू कॉलममधून जे क्रेडिट साईडचे नॉमिनल व्हॅल्यू कॉलमचे जे अमाऊंट होत्या त्या लेस करून जी इथे फायनल अमाऊंट आलेली आहे ती 30,000ची आहे. सो कॉस्ट इज 32,880. यांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला कॉस्ट मिळालेली आहे 32,880. सी आता कॉस्ट अँड मार्केट प्राइस विच एव्हर इज लेसर. कॉस्ट आणि मार्केट प्राइस या दोघांमधली जी लेसर अमाऊंट आहे तेवढीच आपल्याला घ्यायची आहे. या ट्रान्झॅक्शनची जी नॉमिनल व्हॅल्यू आहे दॅट इज द मार्केट प्राइस. या 31 मार्च हे जे ट्रान्झॅक्शन आहे, सी 31 मार्चचं ट्रान्झॅक्शन आहे, क्लोजिंग बॅलन्स जो आहे ते 30,000 आपण फाइंड आउट केलेले आहेत. हे जे 30,000 आहेत दॅट इज अवर मार्केट प्राइस. ही मार्केट प्राइस आहे आणि या मार्केट प्राइस ही जी मार्केट प्राइस आहे ही हिचं कंपॅरिझन या कॉस्ट जेवढी आपण फाइंड आउट केली त्याच्याशी करायचं आहे. या दोन्ही अमाऊंट्समधली जी लेसर अमाऊंट आहे ही अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. सो 30,000 अँड 32,880 मधली जी लेसर अमाऊंट आहे 30,000 दॅट इज अवर कॉस्ट. बिकॉज प्रॉब्लेममध्ये तिथे मेन्शन केलं आहे कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. त्या दोघांमधली जी लेसर अमाऊंट आहे, जी लोअर अमाऊंट आहे ती आपल्याला घ्यायची आहे कॉस्ट म्हणून. सो 32,880 अँड मार्केट प्राइस 30,000. या दोन्ही अमाऊंट्समधली लेसर अमाऊंट 30,000. सो अवर कॉस्ट इज 30,000. देन आपल्याला टोटल करायची आहे कॉस्ट कॉलमची. कॉस्ट कॉलमच्या डेबिट साईडच्या कॉलमची आपल्याला टोटल घेऊया आपण. टोटल इज 1,09,600. 1,09,600 डेबिट साईडची टोटल आली आहे. लेट्स सी क्रेडिट साईडची टोटल किती येते. क्रेडिट साईडची टोटल जी आहे ही 1,06,720 येते. सी डेबिट साईडच्या टोटलला मॅच करण्यासाठी मॅच करायचं आहे आपल्याला
सो या दोन्ही अमाऊंट्स मधला जो डिफरन्स आहे, डेबिट साईडची अमाऊंट जास्त आहे 1,09,600 आणि क्रेडिट साईडची अमाऊंट आहे 1,06,720. सो या दोघांमधला जो डिफरन्स आहे हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतोय, जेणेकरून इथे आपल्याला अकाउंट क्लोज करता येईल. बॅलन्सिंग फिगर जी आहे ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. सो या दोघांमधला जो डिफरन्स आहे, डिफरन्स येतोय 2,880. हा डिफरन्स जो आहे हा 31 मार्च बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सिंग फिगर, या दोन्ही अमाऊंट्स मधला जो डिफरन्स होता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड केलेला आहे बॅलन्सिंग फिगर. आपण आता टोटल करूया कॉस्ट कॉलमची. टोटल इज 1,09,600, 1,09,600. कॉस्ट कॉलम सुद्धा आपला टॅली झालेला आहे. सो आपल्या दोन्ही ज्या साईड्स आहेत, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दोन्ही टॅली झालेले आहेत. इथे आपलं जे ट्रान्झॅक्शन, इथे आपले जे प्रॉब्लेम आहे हा संपलेला आहे.